हाय आय एम तनया आणि हा माझा हेअर केअर रिसेट सिरीजचा पार्ट 8. हेअर ऑइल लावताना मला आता एक गोष्ट नोटीस झाली की माझ्या खालच्या केसामध्ये ना बिलकुल पण असे स्प्लिट एंड्स नाही आहेत. दोन बाल, दोन तोंडांचे असे केस नाही आहेत. खूप जास्त वरचे जसे सॉफ्ट आहेत ना इकडचे, तसेच माझे खालचे पण आहेत. नाहीतर खूप जण लेअर कट, हे कट ते कट वगैरे करतात ना, स्टेप कट वगैरे, तर त्यांचे खूप जास्त खालचे केस ना तर दोन तोंडी होतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं की केसांची त्याच्यामुळे ग्रोथ होत नाही. शॅम्पू कंडिशनर विकले जातात की केसांची ग्रोथ होत नाही. मला एकच गोष्ट सांगायची, केसांची ग्रोथ इथून होते ना की इथून केस वाढत नाहीत, इथून ग्रोथ येत नाही केसांची, किंवा इथून केस असे येत नाही. केसांची ग्रोथ इथून होते. तर या खालच्या केसांसाठी काय करायचंय, तर ऑलवेज डेली म्हणजे मी डेली हे वापरते. जसं तुमच्या स्किनला मॉइश्चरायझरची गरज आहे ना, तसंच ह्या खालच्या केसांना पण खूप जास्त मॉइश्चरायझरची गरज आहे. सो ऑलवेज म्हणजे दररोज लावलं तरी काहीच नाही, खालच्या केसांना लावायचं आहे डेली. फक्त आता पण मी घेणारी 2 घेतल्यात, 1 घेतलं तरी चालेल. आणि असं लावायचं, असं केस विंचरल्यासारखं लावायचंय केसामध्ये. पण आता मी ह्या खालच्या केसांना ते जास्त लावते, त्यामुळे खालच्या केसामध्ये स्प्लिट एंड्स नाही आहेत, केस वाढत नाहीत असे म्हणून तर स्प्लिट एंड्स कट करायची गरज नाही आहे. कटिंग केल्यानंतर किंवा लेअर कट वगैरे केल्यानंतर ना तुम्ही पार्लरमधनं छान निघता बाहेर, त्याच्यानंतर काही यूज नाही करत. प्लीज सिरम अप्लाय करा, खालचे केस असे स्मूथ आणि छान दिसतात. सी, थँक्स फॉर वॉचिंग. ओके, थँक्स, बाय बाय.